जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो सातारा ग्रामीणच्या कडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं करतो सहर्ष स्वागत. पहिलं षटक हाताळण्यासाठी जिल्हा आयकॉन अमर बामरस गाव वडगाव. बॅट्समन तयार किरण जाधव, कडववाडी सारखं हे त्यांचं गाव. पहिला बॉल, या बॉलच्या पाठीमागे मिळाले एक सिंगल धाव. एका बाजूला अजय सावंत, जिल्हा आयकॉन, गाव आहे सायळी. बॅटल बघण्यासारखं आहे. तिन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत. तिन्ही खेळाडूंनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत, परंतु आज शिवशक्ती प्रीमियर लीग सामना क्रमांक कोण गाजवणार 2. एका बाजूला अमर बामरस, एका बाजूला आता बॅट्समन तयार अजय सावंत. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे. अजय सावंत म्हटलं की आक्रमक फलंदाज. पाठीमागच्या बाजूला बॉल चाललाय. अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर अजय सावंत यांच्या बॅटमधून 6 बॉल 6 षटकारांचा रेकॉर्ड झाला होता आणि मैदान होतं जुगावचं. परंतु एका बाजूला अमर बामरस यांच्याबद्दल चर्चा करणं फार महत्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये जिल्हा आयकॉन ही उपलब्धी ज्यांनी प्राप्त केली आहे ते अमर बामरस आहे. मग KSK प्रीमियर लीग असेल, यावेळेला वळवण्याचा प्रयत्न, पंचांकडे मागितली दाद आणि पंचांनी दाद उचलून धरली. व्हाईट बॉल. अमर बामरस म्हटलं की साई 11 हा त्यांचा घनसोलीचा मूळचा संघ, मग एक दंत 11 घनसोली हा खुल्या गटाचा संघ. अनेक टुर्नामेंट आणि चांगल्या प्रकारे खेळलेले आहेत, परंतु आज शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारचा खेळ करतील. एका बाजूला किरण जाधव, सातारा ग्रामीणचे एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत, सारखळ कडववाडीचे. असा रंगणारा हा सामना आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली. अमर बामरस राऊंड द विकेट. पाठीमागे ओढलेला बॉल कट केलाय, बॉलने गॅप शोधलाय. पॉइंट आणि फ्लाय स्लिप मधून बॉल मार्गस्थ होतोय. बॅकवर्ड डी पॉइंटला 4 धाब्यांसाठी बॉल होतोय फरार. शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि युक्तीचा वापर किरण जाधव यांनी केलाय आणि मिळवल्या धावा 4 आलाय चौकार. डीजे या. आता मैदानाच्या आतमध्ये किरण जाधव, सारखळ कडववाडी मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतायत. या बॉलच्या पाठीमागचा जो वेग होता त्या वेगाचा वापर केला आणि बॉलला पाठवलं 4 धाब्यांसाठी. अमर बामरस वडगाव पुन्हा तयार. कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत. फ्लाय स्लिप मध्ये एकच धाव येईल. मित्रांनो, तापमान वाढलेलं आहे, उन्हाचा तडाखा अधिक आहे, रखरखत ऊन आहे. पाणी अधिकच प्या आणि ते पाणी बसून प्या. 2 वाजता ठीक स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. लंच होणार आहे आणि लंच बॉक्स हा प्रत्येक संघनायकाकडे सुपूर्त केला जाईल. फक्त आमच्यापर्यंत संघनायक येतील आणि संघातील खेळाडूंचं जेवण घेऊन जातील याची नोंद आपण घ्या. ठीक 2 वाजता लंच ब्रेक होणार आहे, याची नोंद आपण घ्या. ओव्हर नंबर 1 चा थरार. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, राऊंड द विकेट. यावेळेला जोरकस टोला, ताकदीचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. बॅट्समन आहेत अजय सावंत, त्यांनी ठोकलाय हा षटकार. अजय सावंत गरकन गिरकी घेतली आहे, यासाठी अजय सावंत जाणले जातात. तोच फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय 6 धाब्यांसाठी. या अगोदर आपण चर्चा केली ना की अजय सावंत यांनी अलीकडच्याच काळामध्ये 6 बॉल 6 षटकारांचा रेकॉर्ड आपल्या नावी केला 1 गाव 11 मध्ये. या बॉलला सन्मान दिलाय फ्लाय स्लिपला. या बॉलची धाकता कौतुक करावं लागेल अमर बामरस यांचंही. हा बॉल ज्या प्रकारे अमर बामरस यांनी हाताळला ना, टप्पा पाठीमागे ओढलाच, परंतु बॉलला वेगही दिला आणि उसळी दिली. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. एका षटका अखेरीस 15 धावा 0 गडी बाद. चला टीम फ्रेंड्स आणि ऑरेस आपण घाई करा. मॅच मध्ये रंगत आहे, मॅच मध्ये भरपूर काही शिल्लक आहे. प्रारंभिक जोडी तळ ठोकून बसलेली आहे. किरण जाधव 3 बॉल 6, अजय सावंत 3 बॉल 8. असं विश्लेषण आपण करूया. अमर बामरस पहिलं षटक बिनगडी बाद, 15 धावा खर्च केलेले आहेत. एक वाईट त्याच्यामध्ये सहभागी होता. चला घाई करा. दोन्ही टीम, आपल्या दोन्ही संघांना विनंती आहे 5 मिनिटं. आणि या षटकामध्ये अमर बामरस यांनी फक्त 5 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे आणि त्यांनी हे षटक निर्धारित वेळेमध्ये हाताळलेलं आहे, त्यासाठी त्यांचं कौतुक. बॉलर नेम प्लीज.
नितीन शिंदे अनावळेवाडी ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता क्षेत्ररक्षण अमर बामरस यांनी फिरवलेला आहे आणि अमर बामरस यांच्याकडे तो अनुभव आहे आणि तोच अनुभव त्यांनी आता कृतीमध्ये आणलेला आहे. कारण कित्येक वर्ष मग वडगावचा संघ असेल किंवा साई 11 संघ असेल त्याच्यामुळे ते लीड करत आहेत. बॉलर तयार. यावेळेला हा फटका पॉइंट मध्ये आहे. क्षेत्ररक्षक एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि स्ट्राइक रोटेट केलेला आहे. फक्त आता हेच पाहावं लागेल की अजय सावंत आणि किरण जाधव यांच्यासाठी कोणती रणनीती आखलेली आहे टीम फ्रेंड्स एन ए वॉरियर्स. नितीन शिंदे म्हटलं ना की डाव्या हाताचे एक भेदक गोलंदाज. अनेक प्रीमियर लीग मध्ये त्यांनी प्रभावित केलेला आहे आणि अनेक प्रीमियर लीग मध्ये मी त्यांना पाहिलंय चांगला खेळ करताना. आता मैदानाच्या आतमध्ये तयार. हा बॉल थोडासा पुढे सोडला. स्वीप केलाय किरण जाधव यांचा हा फटका. बॉल ओलांडतोय सीमारेषा. सरळ 4 धावेंसाठी अप्रतिम टायमिंग सुंदर प्लेसमेंट. किरण जाधव सारखळ कडववाडी चौकार. थँक्यू. फटका अतिशय दर्जेदार होता. स्वीपचा फटका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. किरण जाधव यांच्या बॅट मधून आला चौकार. 4 बॉलच्या पाठीमागे 10 धावा. किरण जाधव म्हटलं ना की मुंबईच्या उपनगराचं क्रिकेट किंवा सातारा ग्रामीणचं क्रिकेट सारखळ कडववाडी या टीम कडून चांगलं खेळलंय. मग सतीश 11 या टीम कडून अनेक त्यांनी खुल्या काटाच्या स्पर्धाही खेळल्या. बॉलर तयार. नितीन शिंदे कट करण्याचा प्रयत्न. बॉलने गॅप शोधलाय. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या दिशेने. ओलांडतोय सीमारेषा. 4 धावेंसाठी चौकार. किरण जाधव कलात्मक फटके मैदानाच्या आतमध्ये किरण जाधव यांनी खेळलेले आहेत. कौतुक त्यांचंही करावं लागेल. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय, वेगाचा वापर केलाय आणि हाही फटका आणि याही फटक्याने गॅप शोधला. पॉवर प्लेची दोन्ही षटकं म्हटलं ना की तुम्हाला रिकाम्या जागा भराव्या लागतात. एखादी परीक्षा जर आपण देतो ना तर त्या परीक्षेमध्ये पहिलाच प्रश्न असतो रिकाम्या जागा भरा. आणि पॉवर प्लेची 2 षटकं म्हटलं की रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत आणि या बॉलने ती रिकामी जागा भरली 4 धावेंसाठी. यावेळेला थोडासा एक पाय पुढे काढला. खेळण्याचा प्रयत्न आणि अंपायर कॉल नो आहे. म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल आणि यानंतर आहे फ्री हिट. आणि गोलंदाजी करताना गोलंदाज नितीन शिंदे यांचा हात स्टंपला लागला तर हा नो बॉल असतो आणि तेच पंचांनी कळवलेला आहे. म्हणजे कुठेतरी स्टंपच्या जवळून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नितीन शिंदे यांचा आहे. म्हणजे कुठेतरी क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. स्टंपच्या जवळून जाण्याचा प्रयत्न केलाय आणि हाच प्रयत्न अयशस्वी राहिलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेचसे गोलंदाज होते ना ते अगदी स्टंपच्या जवळून यायचे आणि बॉल टाकायचे. चला पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. नो +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया आणि यानंतर आहे फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट कारण यानंतर आहे मित्रांनो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल उचललाय पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी षटकार. आणि या प्रीमियर लीग मधला सर्वाधिक मोठा लांबलचक टोले जंग षटकार कुणी मारलाय तर नाव आहे अजय सावंत. आणि आम्हाला कांबळे सर कळवतायत की हा षटकार कमीत कमी 108 मीटरचा आहे. क्या बात आहे. व्हिडिओ अनालिसिस म्हणून ज्यांची ख्याती आहे ते कांबळे सर आहेत. त्याचबरोबर गंभरे सरांचं आगमन झालेलं आहे. लेजंड कॉमेंटेटर त्यांचे आपण स्वागत करूया आणि पुन्हा एकदा वळूया सरळ मैदानाच्या दिशेने आणि पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीगचा थरार. सर्वाधिक मोठा षटकार कुणी मारलाय तर अजय सावंत उरमोडीचे बाहुबली यांच्या बॅट मधून हा षटकार आलाय. उरमोडीचा तुफान मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय आणि त्या तुफानाचं नाव आहे अजय सावंत. यावेळेला आणखीन एक ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. तुफानचा वार. बॉल चाललाय सीमा पार. येतोय तो षटकार. जबरदस्त फॉर्म मध्ये नितीन शिंदे यांच्यावरती भयानक आक्रमण चढवलंय. अजय सावंत यांची धमाकेदार बॅटिंग. आपण नेहमीच आणखीन एक षटकार मारला ना तर शंकर डॉन यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आणखीन एक तिसरा षटकार. अजय सावंत सेट ऑन अ फायर.
आणि हा पण बाहेर फेकून दिलाय. आयोजन टीम बॉल संपलेले आहेत. आयोजक टीम आमच्याकडचे बॉल संपलेले आहेत आणि अजय सावंत यांनी 2 बॉल बाहेर फेकून दिलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला सर्वाधिक मोठा षटकार जर कुणी मारला ना तर शाहिद आफ्रिदी पाकिस्तान यांच्या नावाची दखल घ्यावी लागेल. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये सायळी गावाचं वादळ आलंय, तुफान आलाय आणि त्या तुफानाचं नाव आहे अजय सावंत. धावसंख्या आहे 44, 0 गडी बाद. चला आयोजन टीम बॉल सुपूर्द करा. 44 धावा, 0 गडी बाद. एका बाजूला किरण जाधव 6 बॉल 15 आणि अजय सावंत 7 बॉल 27. 44 धावा, 0 गडी बाद. आज सायळी गावाचा तुफान मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्या तुफानाचं नाव आहे अजय सावंत. बॉलर नेम प्लीज. पा शंकर डॉन यांच्या वतीने आणखीन एक पुरस्कार आलेला आहे. आणखीन जर कुणी लागोपाठचे 3 षटकार मारले ना तर 101 रुपयाचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. आज किस्सा रिकामा झाला तरी चालेल परंतु षटकार पाहायचेच. हीच एक मानसिकता आहे शंकर डॉन यांची आणि हे षटकार बघण्यासाठी ते आलेले आहेत या प्रीमियर लीग मध्ये. त्याचबरोबर अनिकेत भोसले यांचे आगमन, त्यांचेही स्वागत. चला सामना सुरू करा, घाई करा. अक्षय जाधव बॉलर बरोबर आहेत का? अक्षय आहिरे. ओके, आपण नावामध्ये करेक्शन करूया. अक्षय आहिरे. चव्वेचाळीस धावा, 0 गडी बाद. चला मॅच लावते सुरुवात. 44 धावा, 0 गडी बाद आणि स्ट्रायकर एंडला किरण जाधव 6 बॉल 15. एका बाजूला अक्षय आहिरे यांचं षटक क्रमांक 3 आहे. अजय सावंत 7 बॉल 27 धावांवरती बॅटिंग करत आहेत. आता किरण जाधव. चला घाई करा दोन्ही संघ, आपण वेळ घेऊ नका. आपण अधिकचा वेळ घेतला मित्रांनो. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. वारंवार आपण ही सूचना देत आहोत. फक्त जे 2 बॉल बाहेर गेले ना त्याचा 1-1 मिनिट फक्त वजा केला जाईल, याची नोंद तुम्ही घ्या. आणि त्यानंतर तुम्ही सामना सुरू करा. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. बॉलर तयार. यावेळेला शफल झाले. बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झालाय. अडवण्याचा प्रयत्न होईल का चांगला? पाठमोरा करायला क्षेत्ररक्षक धावलेत आणि बॉलने सीमारेषा ओलांडली आणि शर्यत बॉलने जिंकली. 4 धावा, चौकार. किरण जाधव यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. आता किरण जाधव वैयक्तिक 19 धावा, 7 बॉल. अजय सावंत 7 बॉल 27. अक्षय आहिरेंचा पहिलाच बॉल महागडा आहे, 4 धाव्यांसाठी गेलाय. बॉलर तयार. अक्षय आहिरे यांना कमबॅक करावं लागेल. संघाला पहिल्या विकेटचा शोध आहे. ओ इथे पार आणि एक चांगला झेल. कौतुक करावं लागेल. अमर बामरस एका हातामधून झेल निसटला, दुसऱ्या हातामध्ये बॉल विसवला आणि ही पहिली विकेट मिळवून दिलीये. बॅटची कडा उजव्या हातामध्ये बॉल विसवू शकला नाही आणि पुन्हा एकदा उजवाच हात पुढे गेला आणि त्याच हातामध्ये बॉल विसवला आणि किरण जाधव माघारी. रिप्ले टेलिकास्ट पुन्हा पुन्हा वारंवार आपण हा झेल पाहत आहोत. पडले परंतु झेल सोडला नाही. गोलंदाजाने अक्षरशः डोक्यावरती हात ठेवले होते परंतु पहा अमर बामरस यांनी चांगला झेल पकडलाय आणि त्यानंतर पहा जल्लोष व्यक्त केलाय. आणि ही विकेट फार महत्वाची होती. किरण जाधव माघारी येतील. बॅटचा किनारा भाग्याचा सहारा लाभू शकला नाही. अक्षय आहिरे यांचं कौतुक करावं लागेल कारण संघाला पहिलं सुयश मिळवून त्यांनी दिलंय.
पुन्हा एकदा आपण ही झेल पाहत आहोत. ज्या प्रकारे अमर बामरस यांनी हा झेल पकडला, पडले, बसले, परंतु झेल सोडला नाही. पुढचा बॉल सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत फ्लाय स्लिप मध्ये. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि बॅटिंग साठी राकेश घाडगे पारांबे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. काल राकेश घाडगे यांनी काल चांगला खेळ केला 14 गाव प्रीमियर लीग मध्ये, परंतु आज कशा प्रकारचा खेळ करतील आणि आज संधी मिळाली त्यांना ओमसाई 11 कडून. अक्षय आहिरे तयार, यावेळेला बॅटचा किनारा, परंतु या षटकामध्ये अक्षय आहिरे यांचं कौतुक करावं लागेल. हा मिळेल तो नशिबाचा चौकार. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत बॉल ओलांडतोय सीमारेषा. धावा येत आहेत 4. परंतु एका बाजूला अजय सावंत यांच्या विकेटसाठी काही जाळं विणता येईल का याचा प्रयत्न निश्चित करावा लागेल टीम ओमसाई 11 ला, कारण 8 बॉल मध्ये 31 धावांचा खेळ उभा केलाय अजय सावंत सायळी यांनी. शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. आता इथून पुढे पारितोषिक आहेत ना. एखाद्या खेळाडूने जो खेळ केला ना त्यानंतरच पारितोषिक अलाउन्स होतील याची नोंद तुम्ही घ्या. जर तरला पारितोषिक अलाउन्स केली जाणार नाही त्याची नोंद तुम्ही घ्या. एखाद्या खेळाडूचा खेळ जर तुम्हाला आवडला ना तर तुम्ही पारितोषिक अलाउन्स करू शकता, परंतु तो त्या खेळाडूने असं केलं किंवा तसं केलं तर मात्र तुम्हाला पारितोषिक अलाउन्स करता येणार नाही याची नोंद तुम्ही घ्या. अगोदर पारितोषिक कुणालाही अलाउन्स करता येणार नाही. एखाद्या खेळाडूचा खेळ जर तुम्हाला आवडला ना तर त्या खेळानंतर तुम्ही ते पारितोषिक अलाउन्स करू शकता. धावसंख्या आहे 54 वरती 1. 5 बॉलचा खेळ संपलाय. इथून पुढे पाणी बॉटल आपण तयार ठेवा. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे, कारण इथून पुढे स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुरू होईल. यावेळेला समोरचा बॉल समोरच खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटका अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती 56 धावा 1 गडी बाद. 3 षटका अखेरीस. ड्रिंक्स ब्रेक ऑन झालाय. 1 मिनिटाचा शिवशक्ती प्रीमियर लीगचा धोरणात्मक वेळ आता आपण प्रदान केलाय. त्याचबरोबर पहा फिल्डिंग टीमकडे 12वा खेळाडू नाहीये, त्यामुळे आयोजन समितीकडून एक खेळाडू पाठवला जातोय, कारण पाणी नितांत गरजेचं आहे याची नोंद तुम्ही घ्या. ही मुभा आयोजन समितीने दिलेली आहे, कारण फिल्डिंग टीमकडे 12वा खेळाडू नाहीये, त्यामुळे आयोजन समितीने एक खेळाडू पाठवलेला आहे आणि त्यासाठी आयोजन समितीने मुभा दिलेली आहे. पण टीम चिंतामणी 11 आणि टीम A1 वॉरियर्स आपल्यामध्ये पुढचा सामना आहे. आपण तयार राहा. आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. टीम A1 वॉरियर्स आणि टीम चिंतामणी 11 आपल्यामध्ये पुढील टॉस होत आहे. आपण तयार राहा. सामन्यासाठी विनंती आहे. पण लकी ड्रॉ आता सुरू होईल आणि लकी ड्रॉ मध्ये आहे तुम्हाला सायकल. तुम्ही लकी ड्रॉ चे कुपन फाडू शकता आणि या लकी ड्रॉ मध्ये प्रेक्षक तुम्ही सहभागी होऊ शकता आणि खेळाडूही सहभागी होऊ शकता. आणि आता तो बॉक्स आता आलेला आहे आणि तो बॉक्स आता समोर ठेवला जाईल आणि तुम्ही कुपन फाडू शकता. बॉलर नेम प्लीज. 30 रुपयाला एक कुपन आहे याची नोंद तुम्ही घ्या. बॉलर नेम प्लीज.
आणि इथे पहा मोठ्या विकेटचं पतन होत आहे. फटक्यामध्ये नाही, पूर्णतः लांबी कमी पडली आहे. विकेटचं होत आहे पतन आणि धक्का क्रमांक लागलाय तो तब्बल दुसरा आणि फलंदाज माघारी. अजय सावंत 32 धावा 10 बॉल असा झुंजार खेळ करून माघारी येत आहेत. परंतु आज अजय सावंत यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. लागोपाठचे 3 षटकार मारले आणि सर्वाधिक मोठे षटकार जर कुणी मारले तर अजय सावंत सायळी यांनी या प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक मोठे षटकार मारले. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विशाल साळुंके, एका बाजूला नितीन बादापूर यांचं हे षटक आहे. ओव्हर नंबर 4 चा कारभार ते सांभाळत आहेत. चला घाई करा दोन्ही टीम, आपण घाई करा. क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील आणि एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आणि इथे पहा विकेटचं होतंय पतन आणि फलंदाज कॅचआउटच्या स्वरूपामध्ये होत आहेत आउट. एक चांगला झेल पकडला, असं वाटलं की झुंबड उडाले, झेल सुटलाय, परंतु पहा त्यांनी हा झेल आपल्या हातामध्ये पकडून ठेवला आणि विकेटचं होतंय पतन. आता लागोपाठचे 2 विकेट घेतल्यानंतर आता नितीन बादापुरे आहेत हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. हॅट्रिक घेतील का? या प्रीमियर लीग मधली पहिली हॅट्रिक होईल का? क्रिकेट विश्वातली पहिली हॅट्रिक जलालुद्दीन पाकिस्तान, टीम इंडियाची पहिली हॅट्रिक चेतन शर्मा आणि IPL ची पहिली हॅट्रिक लक्ष्मीपती बालाजी आणि शिवशक्ती प्रीमियर लीग म्हटलं तर पहिली हॅट्रिक आणि संधी आहे नितीन बादापुरे यांच्याकडे. पण आपण हॅट्रिक बद्दल नेहमी चर्चा करत आलो ना की हॅट्रिक हा शब्द कुठून आला, तर हा क्रिकेट मधूनच आलेला आहे. 1858 साली H स्टीव्हन्सन यांनी अशा प्रकारची पहिल्यांदा ट्रिक केली होती आणि या ट्रिक साठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि त्या फंडातून एक हॅट विकत आणली आणि हॅट हा शब्द ट्रिक सोबत जोडला गेला आणि तिथून पुढे एक प्रघात पडला, तो म्हणजे हॅट्रिक. आणि तोच हॅट्रिकचा बॉल. फुलटॉस सन्मान दिला हॅट्रिकच्या बॉलला. बॅट्समन आहेत सचिन शेडगे, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे त्यांच्या बॅट मधून येते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा. सचिन शेडगे आल्या आल्या संयमाची बॅटिंग करत आहेत. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला, सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, फैलावलेले क्षेत्ररक्षण आहे. डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, सी कॉर्नर, डीपी स्क्वेअर लेग ही व्यूहरचना आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. पुढचा बॉल, गोलंदाज सय्यार. यावेळेला बॅक टू दी बॉलर, परंतु अडवण्याचा प्रयत्न नितीन बादापुरे यांचा आपल्या फलुत्रूमध्ये फसला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या आता पुढे सरसावतीये. या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. 59 वरती 3 अशी स्थिती आहे. एका बाजूला करंट रन रेट आहे 16.09 चा आणि याचं श्रेय द्यावं लागेल अजय सावंत आणि किरण जाधव यांना. सुरुवात जबरदस्त करून दिली आहे या जोडीने. सुरुवात तुमची कशी आहे ना याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. एखादी इमारत जर तुम्हाला उंच बांधायची आहे ना तर त्याचा पाया हा मजबूत असणं फार महत्वाचं आहे. यावेळेला हा बॉल हवेत खेळलाय, आकाशाला गवसणी घालतोय हा टोला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊन पोहोचू शकणार नाहीयेत. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि धावसंख्या पुढे सरसावेल. आता या षटकामध्ये फक्त आणि फक्त शेवटचा बॉल शिल्लक आहे. आपण टॉस साठी पुन्हा एकदा अनाउन्स करूया आणि टॉस आहे इथून पुढे 2 संघांमध्ये. आजच्या दिवसातला 3रा सामना आपण खेळवणार आहोत आणि टॉस साठी आपण आमंत्रित करत आहोत टीम चिंतामणी 11 विपक्ष, माफ करा, टॉस आहे चिंतामणी 11 विपक्ष A1 वॉरियर्स असा टॉस आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. यावेळेला समोरच्या बाजूला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी कमी पडली आहे आणि फलंदाज माघारी राकेश घाडगे मोठा फटका खेळायला गेले, पुढे आले, पाठी आले आणि त्यानंतर हा बॉल खेळला. लॉंग ऑनला लांबी कमी पडली आणि राकेश घाडगे पारांबे माघारी येतील. आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीयेत. काल जर तुम्ही 14 गाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचा खेळ पाहिला असेल ना तर त्यांनी तिकडे पायांचा वापर चांगला केला होता, परंतु आता पायांचा वापर कुठे गेला, पुढे गेले, पाठी आले आणि त्यानंतर हा फटका खेळला. विकेटचं पतन 62 वरती 4.
4 षटकांचा खेळ संपलाय. अंतिम षटक, इथून पुढे पहिल्या डाबातलं शेष. त्याचबरोबर चंद्रमणी सर यांचं आगमन होत आहे. प्रोफेशनल स्कोरर सातारा जिल्हा यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आता आपण आपली जागा घ्यावी, ही त्यांना विनंती करूया. एका षटकानंतर ते या शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये स्कोरिंग साठी जोडले जातील. निश्चित फार मोठे अनुभव त्यांच्या गाठीशी आहे स्कोरिंगचा आणि नेहमीच आम्ही अनेक स्पर्धेमध्ये त्यांना पाहत असतो स्कोरिंग मध्ये सातारा जिल्ह्याच्या. आणि आज ते पुन्हा एकदा शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये स्कोरिंग मध्ये जोडत आहेत. आणि खास करून शिवशक्ती प्रीमियर लीगचं कौतुक की आपण असे नामवंत पंच किंवा नामवंत स्कोरर आपण या प्रीमियर लीग साठी बोलवलेले आहेत. नितीन शिंदे यांचा पहिलाच बॉल सी कॉर्नरला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. आता विकेटचा सपाटा सुरू झालाय. सुरुवातीला विकेट मिळत नव्हते, आता विकेट मिळायला सुरुवात झाली आहे फ्रेंड्स एने वॉरियर्सला. सचिन शेडगे यांचं आक्रमण फसलं आणि विकेटचं होतंय पतन. अक्षय यांनी एक चांगला झेल पकडलेला आहे. धावसंख्या 62 वरती 4. 5 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनिकेत फडतरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. क्रमांक 7 वरती. चला घाई करा अनिकेत, आपण वेळ घेऊ नका. नितीन शिंदे यांनी पहिल्या बॉलच्या पाठीमागे टीमला पहिलं सुयश मिळवून दिलेलं आहे. या षटकातील 5वा गडी त्यांनी गारद केला आणि अर्धा संघ आता माघारी पाठवलाय ओमसाई 11चा. आता जो दारोमदार आहे ना तो अनिकेत आणि राकेश कदम यांच्यावरती आहे. अनिकेत बॅटिंग साठी तयार. नितीन शिंदे यांचा पुढचा बॉल, आडव्या बॅटने टोलवलेला बॉल. सी कॉर्नरला खेळाडू आहेत, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न, राकेश कदम यांनी जी धाव घेतली ना ती फार चांगली होती. कॉलिंग लगेच दिलं की दुसरी धाव होतीये आणि हे अंडरस्टँडिंग चांगलं होतं. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण झाल्या. शेवटचे फक्त 4 बॉल शिल्लक. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, खोलवर टप्प्याचा आलाय तो डॉट. थोडासा कमी गतीचा बॉल होता. शेवटचे 3 बॉल शिल्लक या षटकातील. आणि चला टॉस साठी आपण आलात का? टीम A1 वॉरियर्स आणि टीम चिंतामणी 11 आपल्यामध्ये टॉस होत आहे. आपण टॉस साठी या. चिंतामणी वॉरियर्स आणि टीम A1 वॉरियर्स आपल्यामध्ये टॉस होतोय. आपण टॉस साठी या. धावसंख्या आता स्थिरावलेली आहे आणि आपण टॉस अनाउन्स करत आहोत. चिंतामणी 11 विपक्ष A1 वॉरियर्स आपल्यामध्ये टॉस होतोय. आपल्याला आम्ही अगोदर वारंवार अनाउन्स केलेला आहे. आपण व्यासपीठासमोर रिपोर्टिंग करा. आपला इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. कमी गतीचा बॉल, वेग कमी केला, वेग काढून घेतला आणि त्यानंतर अनिकेत यांचा प्रयत्न या बॉलला खेळण्याचा फसला. एक धाव या बॉलच्या पाठीमागे घेऊया. आता या षटकातील फक्त आणि फक्त बॉल शिल्लक आहेत तो फक्त एक. 65 वरती 5. 65 वरती 5 ही स्थिती आहे. यावेळेला फुल टॉस समोर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील, थांबवतील. दुसरीचा प्रयत्न. प्रथम बॅटिंग करताना टीम ओमसाई 11 ने बनवलेल्या आहेत धावा 67 आणि आता 68 धावांचं लक्ष आहे टीम फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीम समोर. येणारे बॉल 30. आपण करूया टॉस. टॉस आहे इथून पुढे चिंतामणी 11 विपक्ष A1 वॉरियर्स असा होईल टॉस.
आपण टॉस करूया व्यासपीठासमोर. आपण हा टॉस करत आहोत आणि टॉस साठी आपण आमंत्रित करूया दोन्ही संघनायकांना की आपण टॉस साठी या. चिंतामणी 11 आणि एका बाजूला A1 वॉरियर्स असा होईल टॉस. हेड आणि टेल याच दोनच गोष्टी तुम्हाला मागायच्या आहेत. आपण कॉइन स्पिन करूया. कोण मागणार? हेड आणि टेल दोन बाजू आहे. ओके. चिंतामणी वॉरियर्स सूरज नाणेफेकीचा कौल मागणार. आपण कॉइन स्पिन करूया. ओके. हेड इज अ कॉल आणि इट्स अ टेल. दीपक महत्वाचा टॉस आहे आणि टॉस तुम्ही जिंकलाय. A1 वॉरियर्स टीमचे तुम्ही करणार आहात. टॉस जिंकून काय निर्णय घेताय? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताय. काय वाटतंय कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल टीम चिंतामणी 11 कडून? आम्ही कमीत कमी धावा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय स्टेडियम वरती आपण ही प्रीमियर लीग खेळतोय. प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं. आपण नवी मुंबईमध्ये ज्यावेळेस खेळतो ना की आपण म्हणतो की आम्हाला भूमिपुत्र मैदानावरती खेळायला मिळालं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ग्रामीण क्रिकेट खेळतो ना त्यावेळेस आपल्या प्रत्येकाला वाटतं की एक ना एक दिवस मी स्टेडियम मध्ये खेळलं पाहिजे. आज तुम्हाला खेळायला मिळते. कशा भावना आहेत? खूप छान वाटते आणि चांगलंच होत. सूरज नाणेफेकीचा कौल तुम्ही मागितलात परंतु कौल तुमच्या बाजूने लागला नाही. परंतु तुमच्या वाट्याला आता आलेली आहे बॅटिंग. काय वाटतंय खेळपट्टीवरती खेळताना की धावा योग्य असतील धावसंख्येचा बचाव करताना? असं कोणत्या धावाचं फिक्स नाहीत. आम्ही जास्त विचारही नाही केला. चांगलं क्रिकेट खेळू बस. कसं वाटतंय स्टेडियम वरती शिवशक्ती प्रीमियर लीग खेळताय? स्वतः संघनायक आहात. टॉस साठी आलात आणि कशा भावना आहेत? संपूर्ण ऍटमॉस्फिअर जर तुम्ही पाहिलं तर खूप चांगलं वाटतंय. चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे आणि प्रत्येक खेळाडूला वाटतं की असं मोठं स्टेजवर खेळावं बस. खेळ आता मोठी उंची घेतोय. सातारा जिल्ह्याचं क्रिकेट पुढे चाललंय. खूप पुढे झालंय सातारा जिल्हा. अधिकचा वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना आपण सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. सूरज तुम्हाला, दीपक तुम्हाला. टॉस झालाय. टॉस जिंकलाय टीम A1 वॉरियर्सने आणि A1 वॉरियर्सचा निर्णय की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करत आहोत आणि टीम चिंतामणी 11 ला आमंत्रित केले प्रथम बॅटिंगसाठी. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. पुन्हा एकदा वळूया आणि पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीगचा थरार. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. बॅटिंग ऑर्डर पाठवा आणि इथून पुढे आपण सत्र क्रमांक 2 कडे वळी आणि पुन्हा एकदा पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीगचा थरार. एक दैदिप्यमान आयोजनाचं प्रतीक. क्रीडा रसिकांसाठी मेजवानी आणि देखण्या आयोजनातून डोळ्याची पारणं फेडणारी प्रीमियर लीग आज आपण पाहत आहोत. याची ध्येय याची डोळा शिवशक्ती प्रीमियर लीगचा क्रिकेटचा हा सुख सोहळा. सुबक आणि मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज या प्रीमियर लीगला आहेत. प्रत्येक मॅचला सामनावीर पुरस्कार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. लकी ड्रॉ सायकल आहे. युनिक लाईव्हचं एक चांगलं प्रसारण. ऑफिशियल क्वालिफाईड पंच या प्रीमियर लीगला आहेत. स्कोरिंग मध्ये प्रोफेशनल स्कोरर आहेत. खेळाडूंना बसण्यासाठी 2 खेळाडू कक्ष. प्रगल्भाचा व्यासपीठ. मान्यवरांची रेलचेल. आर्थिक पाठबळ ज्या व्यक्तींनी आम्हाला दिलेलं आहे खरं तर त्यांचं शतशः आपल्याला आभार मानलं पाहिजे. कारण त्यांच्या आर्थिक पाठबळामुळे आपण शिवशक्ती प्रीमियर लीगचा हा भव्य दिव्य सोहळा उभा करू शकलो. वळ्या मैदानाच्या आतमध्ये आणि पाहूया सत्र क्रमांक अर्थात दुसरा डाव. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. बनवायच्या आहेत 68 धावा 30 बॉल. आता बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये रोशन बादापुरे यांच्या त्यांच्या जोडीला अमर बामरस. एका बाजूला जिल्हा आयकॉन तर एका बाजूला रोशन बादापुरे अशी बॅटिंग ऑर्डर आहे. आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन बॅटिंग साठी तयार होतील. रोशन बादापुरे तर पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. बॉलर नेम प्लीज. फिल्डिंग टीम ओके. राकेश घाडगे, राकेश कदम, राकेश घाडगे. ओव्हर नंबर 1 साठी राकेश घाडगे. पारंबे पहिला बॉल टाकतील.
मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. रोशन बादापुरे आणि अमर बामरस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला रोशन बादापुरे तयार. पहिला बॉल राकेश गाडगे, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल थाय पॅडला जाऊन स्पर्श करतोय, बॉल भेदतोय. कोणतीही धाव बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. अचूक टप्पा भेदक मारा राकेश गाडगे यांनी अशा प्रकारे हा बॉल हाताळलेला आहे. बॅटिंग मध्ये चमक दाखवू शकले नव्हते राकेश गाडगे, परंतु आता बॉलच्या साह्याने काय करता येईल काय याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. रोशन बादापुरे यांनी पहिलाच बॉल निर्धाव खेळलाय. बॅटिंगसाठी होतील तयार. सुरुवात कशी आहे याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. ज्या प्रकारे किरण जाधव, अजय सावंत यांनी सुरुवात करून दिली पहिल्या डावाची, म्हणजे त्याचं प्रत्युत्तर या जोडीला द्यावं लागेल. बॉल क्रमांक 2 राकेश गाडगे तयार. इथे पहा इनसाइड एज आणि बॉलचा रेस्टनवरती आदळतोय फलंदाज. क्लीन बोल्ड त्रिफळाची. रोशन बादापुरे माघारी. थँक्यू. आता मैदानाच्या बाहेर फलंदाज येतील रोशन बादापुरे. आज नावाप्रमाणे रोशन खेळ करू शकले नाही आहेत. ज्या प्रकारे त्यांची नावलौकिकता आहे ना या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, त्या प्रकारचा खेळ ते करू शकले नाहीयेत. माघारी आलेत. धावसंख्या 0 आहे आणि 0 धावसंख्येवरती एक गडी गारद झालेला आहे. पहा गोल्डन डक, ब्रॉन्झ डक, सिल्वर डक, लाफिंग पियर डक हे जे प्रकार आहेत ना हे ऑलिम्पिक मधून घेतलेले आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्या शून्यावरती आउट होता ना त्या प्रकारे हा प्रकार तुमच्याशी जोडला जातो आणि दुसऱ्या बॉलवरती शून्यावरती आउट झालेले आहेत. म्हणजे गोल्डन डक, सिल्वर डक, ब्रॉन्झ डक, डायमंड डक हे पहिले 4 प्रकार आहेत आणि त्याच्यामधला दुसरा प्रकार लागू होतोय. दुसऱ्या बॉलवरती राकेश गाडगे आउट होत आहेत. त्याच्यामुळे हे जे प्रकार आहेत ना ते ऑलिम्पिक मधून घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्या बॉलवरती आउट होता. बॉलर तयार राकेश गाडगे. विकेट मिळवलीये. कट केलाय बॉल, गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक डीपला नाहीयेत. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. बिनजोडची शर्यत कोण जिंकेल तर बॉलने जिंकली आहे. बॉल सीमारेषच्या पलीकडे 4 धावेंसाठी आले स्पष्ट. नितीन शिंदे यांचे चौकार. थँक्यू. फटका फार चांगला केला होता नितीन शिंदे यांनी. कट केलाय, बॉलला पाठवलंय सरळ. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. एका बाजूला नितीन शिंदे 4 वरती बॅटिंग करतात, एका बाजूला अमर बामरस अजूनही 0 वरतीच आहेत. 68 धावसंख्येचं लक्ष आहे. राकेश गाडगे त्यांचा पुढचा बॉल. गोलंदाज तयार. हा बॉल पुढे सोडलाय आणि समोर खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक येतील. दुसरीचा प्रयत्न केलाय का नाही. एकच जाऊ आणि अमर बामरस जोखीम घेणार नाही. मला आठवतंय की KSK प्रीमियर लीग जिल्हा आयकॉनच्या वेळेस अमर बामरस खेळले होते ना आणि बहुतांशी त्या प्रीमियर लीग मध्ये अमर बामरस हे रनआउट झाले होते. त्यामुळे या सामन्यामध्ये अमर बामरस घाई करणार नाहीत हे स्पष्ट दिसून आलं आणि त्यामुळे फक्त एकच जाव या बॉलच्या पाठीमागे त्यांनी प्राप्त केली आहे. 5 वरती 1 अशी स्थिती आहे. शेवटचे 2 बॉल या षटकातील शिल्लक. समोर राकेश गाडगेचा मारा. आक्रमण समोरच्या बाजूला. अमर बामरस यांचा टोला सीमारेषेच्या पलीकडे. बॅटचा बोलवाला. षटकार. थँक्यू. पहा काय फटका आहे आणि काय सुरुवात केली अमर बामरस. नावाप्रमाणे आता खेळायला सुरुवात केली आहे. ही महत्वाची विकेट आहे दोन्ही टीम साठी. फ्रेंड्स एने वॉरियर्स आणि टीम ओमसाई 11 साठी. पंचांगडे बॉल सुपूर्त करा.
11 वरती 1 अशी स्थिती आहे. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे आणि बॉलर तयार राकेश घाडगे पारांबे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न आलाय तो डॉट. कोणती धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. एका षटकाचा खेळ संपलाय. 11 वरती 1 अशी स्थिती आहे. 68 धावांचं लक्ष आहे. आता इथून पुढचं आपण समीकरण मांडूया. पार्टनरशिप आहे 4 बॉलच्या पाठीमागे 11ची नितीन शिंदे आणि अमर बामरस यांच्यामध्ये. आणि एका बाजूला लास्ट विकेट जर आपण पाहिली ना तर रोशन बादापुरे 2 बॉल खेळताना 0 वरती माघारी परतले. रिक्वायर्ड रन रेट आहे 14.25 याच्याकडे आपण लक्ष वेधून घेऊया. आता इथून पुढे 24 बॉल आणि 57 धावांची गरज. बॉलर नेम प्लीज. किरण जाधव ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत आणि आता हे षटक हाताळण्यासाठी तयार होतील एसटी स्टँड एंड कडून. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. बॉल फार वेळ हवेमध्ये उभा होता. 3 खेळाडू आले आणि अगदी बॉल 3 खेळाडूंच्या मधोमध टप्पा घेतला. या बॉलने निर्जनसरी बॉलने टप्पा घेतला आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे मिळालेला धावा. एका बाजूला बॅट्समन नितीन शिंदे 2 बॉल 5. एका बाजूला अमर बामरस जर तुम्ही पाहिलं 6 धावा 2 बॉल असं विश्लेषण आपण करूया. स्ट्रायकर एंडला नितीन शिंदे अनावळेवाडी. एका बाजूला किरण जाधव सारकळ कडववाडी तर एका बाजूला अमर बामरस वडगाव. असा रंगणार हा सामना. बॉलर तयार. खोलवर पद्धतीचा बॉल. किरण जाधव म्हटलं ना की अनुभव त्यांच्या गाठीशी चांगला आहे. एका बाजूला नितीन शिंदे ऑलराऊंडर चांगले आहेत. एका बाजूला अमर बामरस तेही ऑलराऊंडर आहेत. म्हणजे सामना बघण्यासारखा आहे. तोला मोलाचे खेळाडू एकामेकासमोर. एक चांगली टक्कर. यावेळेला फटका कव्हर्सला येतोय. कव्हरच्या डोक्यावरतून बॉल उडवलाय. बॉल चाललाय डीप कव्हरला. सीमारेषा चिरतोय. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक पाय पुढे काढला आणि हाई बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय आणि सरळ बॉलने सीमारेषा ओलांडली 4 धाब्यांसाठी. 17 वरती 1 अशी स्थिती आहे. 1.3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. 21 बॉल आणि 51 धाबांची गरज. किरण जाधव यांचं षटक क्रमांक 2. कट करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न यशस्वी होत नाहीये आणि हा एक चांगला बॉल होता किरण जाधव यांचा. ज्यासाठी किरण जाधव जाणले जातात तोच बॉल इकडे त्यांनी टाकलेला आहे. पण मिश्रण तुम्हाला करणं फार महत्वाचं आहे आणि ते अंमलात आणावं लागेल. कट करण्याचा पुन्हा प्रयत्न. आता खेळाडू आहेत फ्लाय स्लिप मध्ये. 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. यष्टिरक्षक क्विक होते परंतु डेंजरस एंडला आपण चर्चा करतोय ना की अमर बामरस ही फार महत्वाची विकेट आहे या सामन्याची. सामन्याला कलाटणी देणारे खेळाडू कोण आहेत तर अमर बामरस. एका बाजूला किरण जाधव यांचा मार आहे आणि त्यामुळे किरण जाधव यांना असे प्लॅनिंग करावं लागणार आहे की अमर बामरस ही विकेट दोन्ही टीम साठी फार महत्वाची. आता व्यूहरचना बदललेली आहे. अमर बामरस यांच्या विरुद्ध आता जाळं पिण्याला सुरुवात केली आहे. 38 सर्कलच्या बाहेरची व्यूहरचना. सी कॉर्नर लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ हे 3 खेळाडू आहेत. 38 वर्तुळाच्या बाहेर. बाकीचं संपूर्ण क्षेत्र खुलं ठेवलंय. किरण जाधव तयार. शेवटचा बॉल शिल्लक. फुल टॉस बॉल. टायमिंग फसलंय. गुडगा टेकवला परंतु वेळेची अचूकता साधता आली नाहीये आणि यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न फसला. अमर बामरस माघारी. मोठी विकेट. फ्रेंड्स एने वॉरियर्सला धक्का क्रमांक 2 आणि ओम साईला दुसरं सुयश. हाताश झाले फटक्यावरती. नाखुश आहेत. आपण चर्चा केली होती की अमर बामरस ही फार महत्वाची विकेट आहे या सामन्यामध्ये. अमर बामरस यांनी रनआउटचा धोका टाळला खरा परंतु झेलच्या स्वरूपामध्ये ते माघारी परतले. विकेटचं झालंय पतन. 18 वरती आता 2 अशी स्थिती आहे. नितीन शिंदे 12 धावा. अमर बामरस 6 वरती वैयक्तिक माघारी परत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक 4 वरती आता बॅटिंग साठी फलंदाज येत आहेत. अक्षय अहिरे.
बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूला किरण जाधव ज्यांनी हे षटक हाताळलं आणि संघाला ज्या महत्वाच्या काही विकेट होत्या ना त्या या षटकामध्ये मिळवून दिलेल्या आहेत. पहिले काही बॉल जर तुम्ही पाहिलेत ना, षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि 2 षटक अखेरीस धावसंख्या आहे 18 वरती 2. चला घाई करा, यानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक घेता येईल आणि 1 मिनिटाचा तो वेळ असेल ड्रिंक ब्रेक साठी. म्हणजे शिवशक्ती प्रीमियर लीगची आपण 1 मिनिटाची धोरणात्मक वेळ इथून पुढे आपण प्रदान करणार आहोत. आपण घाई करा. ओव्हर नंबर 3 ला आता होते सुरुवात आणि या षटकासाठी आता टीम ओमसाई 11 ने पर्याय निवडलेला आहे. बॉलर नेम प्लीज. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. सी कॉर्नरला बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. वैभव. वैभव यांचा पहिलाच बॉल. फटका चांगला होता आणि फटक्यावरती मोहर लागली ती 4 धावांची. वैभव कदम. पहिला बॉल वैभव कदम यांचा महागडा आहे, परंतु क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे. चांगली गोलंदाजी करू शकतात. एका बाजूला पाहता आक्रमण नितीन शिंदे. तर ठोकावा लागेल, एकाला शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. फ्रेंड्स याने वॉरियर साठी पाठीमागे ओढलाय, नजर रोखून धरली आहे. अंपायर कॉल वाईट. वैभव कदम यांचा पहिला बॉल थोडासा महागडा होता, त्यानंतर थोडंसं दडपण त्यांच्यावरती आलेलं आहे, परंतु अजूनही 5 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. 68 धावसंख्येचं लक्ष. 23 वरती 2. 2.1 बॉलचा खेळ संपलाय. बॉलर तयार. यावेळेला सरळ उचललाय समोरच्या बाजूला, लांबी कमी पडली आहे. खेळाडू धावतायत, परंतु पुन्हा एकदा बॉल गिरजनसळी टप्पा घेतोय आणि त्यानंतर बॉलची होईल फेकी आणि धावा पुन्हा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. तब्बल 2. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू आणि सातारा 70 लाईव्हचे टेक्निकल ऑपरेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे, विक्रांत भाऊ भोसले यांचं आगमन आहे. त्यांचे आपण मुख्य व्यासपीठावरती करूया स्वागत. आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी नितीन शिंदे यांचं आक्रमण. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. थँक्यू. वैभव कदम यांच्यावरती आक्रमण गेल्या. आक्रमण थांबण्याचं नाव नाही. एका बाजूला नितीन शिंदे 22 धावा 10 बॉल. अडचणीच्या काळामध्ये एक झुंजार खेळ. पण नितीन शिंदे म्हटलं ना की क्रीजचा चांगला वापर. आताही क्रीजच्या खोलीचा वापर केला. बॉलला वळवला ऑन साइडला. एक सिंगल धाव. आडव्या बॅटने खेळलेला फटका. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. पायानंतर ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे आणि दोन्ही संघांना पाण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ असेल आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट 1 मिनिटाचा हे चिन्ह आपण घ्या. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आलाय तो इथे डॉट. आता शेवटचा फक्त 1 बॉल शिल्लक आहे. पंचांकडे दात मागितले. चला घाई करा आणि पाणी बॉटल आपण तयार ठेवा. अतिरिक्त खेळाडू पाणी बॉटल आपण तयार ठेवा. यानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे 1 मिनिटाचा. पाण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ खेळाडूंना घेता येईल. शेवटचा बॉल या षटकातील. कार्पेटचा फटका. खेळाडू आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहेत 32 धावा. आता येणारे बॉल शिल्लक आहे तिथून पुढे 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे आता इथून पुढे धावा बनवायच्या आहेत. ते इक्वेशन आपण दोन्ही संघांना सांगूया. 36 धावा 12 बॉल. 36 ची गरज आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुरू झाला. 1 मिनिटाचा वेळ आहे. त्याचबरोबर विजय भनगे यांचं आगमन आहे. त्यांचंही स्वागत आणि आपण त्यांनाही शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने विजय भनगे यांचं करूया सहर्ष स्वागत आणि त्यांना आपण सन्मानित करूया. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आपण
विजय बनगे यांचा करूया सन्मान. थँक्यू. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू डीजे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. 32 वरती 2 ही स्थिती असताना मॅचला सुरुवात होतीये. क्षेत्ररक्षक आहेत, डीप कव्हरला बॉल उचलतील, टाकतील. फटका चांगला होता आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील आणि धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. धावफलकावरती धावा आहेत 34. 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. किरण जाधव यांना पुन्हा एकदा बोलवलेलं आहे. किरण जाधव यांनी ज्या प्रकारे अमर बामरासांची विकेट घेतली त्यानंतर जो डाव सावरलाय ना, तो डाव आहे नितीन शिंदे यांनी सावरलाय. जोरकस टोलवण्याचा प्रयत्न, उत्तर साजेस नाहीये. आलाय तो डॉट. नितीन शिंदे यांनी जो खेळ उभा केला ना 13 बॉलच्या पाठीमागे 25 धावांचा, हा खेळ चांगला आहे. परंतु फक्त आता पाहावं लागेल की मॅच फिनिश करतील का. शेवटची विकेट अमर बामरस. 3 बॉल 6 धावांचा खेळ. यावेळेला फुल टॉस आहे आणि फुल टॉसला डीपी स्क्वेअर लेगला पाठवलंय. एक कलात्मक फटका, 4 धावा चौकार. थँक्यू. ज्या प्रकारे हा फटका खेळला ना, फटक्यामध्ये ताकदीचा वापर होता, फटक्यामध्ये टायमिंग होतं, योग्य मिलन झाला आणि धावा मिळाला. तब्बल 4. जोरकस टोलवलेला हा बॉल होता. नितीन शिंदे यांचं आक्रमण. हीच ती महत्वाची विकेट आहे आता, जिथे डाव सावरण्याचा प्रयत्न केला नितीन शिंदे यांनी. आपण नेहमी म्हणतो ना की कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा ना वही हमारे लिए सबसे बडा. आता कठीण काळामध्ये कोण उभं राहणार. उजव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल. नितीन शिंदे की किरण जाधव. हा उजव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल आहे आणि पंचांकडे वाईट साठी दात मागितली होती, पंचांनी दात फेटाळली आहे. आला तो डॉट बॉल. एका बाजूला नितीन शिंदे, एका बाजूला अक्षय आहिरे, एका बाजूला किरण जाधव. शेवटचे 2 बॉल या षटकातील शेष. 38 वरती 2. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय. आता शेवटचा बॉल या षटकातील शेष आहे आणि जिथे आता पाठलाग करायचा आहे तो 68 धावांचा. फ्रेंड्स एने वॉरियर्सला षटक क्रमांक 4 चा खेळ संपलेला आहे आणि 4 षटका अखेरीस धावा आहे धावफलकावरती. अडतीस धावा, 39 माफ करा, आणि बनवायच्या आहेत 29 धावा येणारे बॉलचा.
थँक्यू. चला 6 बॉल 29. आता अंतिम षटकाचं हे समीकरण आहे. आता एकाला रिंकू सिंग बनावं लागेल आणि कोणता खेळाडू तर रिंकू सिंग बनेल. 6 बॉल 29 ची गरज आहे. 39 धावा 2 गडी बाद ही स्थिती आहे बॅटिंग करत असताना. 6 बॉल 29 ची गरज. या धावाला 7 धावा आल्यात का? पहिला बॉल 2 धावा, दुसरा डॉट. पहिला बॉल षटकार आहे, दुसरा डॉट आहे, दुसरा 2 आहे, तिसरा डॉट आहे, चौथा चौकार आहे आणि त्यानंतर काय आहे? ओके, आपण करेक्शन करूया. हा 2 मिनिटं पंच. या षटकामध्ये 15 धावा बरोबर आहेत का दोन्ही टीम? या षटकामध्ये 15 धावा. 13 धावा आहेत का? ओके, 13 धावा आपण घेऊया, म्हणजे 23 धावांची गरज आहे. मॅचला होते सुरुवात. चला 6 बॉल 23. पाठीमागच्या बाजूला आलाय तो चौकार. मॅच जिवंत आहे नितीन शिंदे यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. आता 5 बॉल बनवायच्या आहेत, 19 धावा. एका बाजूला नितीन शिंदे यांनी मॅच मध्ये जीव ओतलाय. मॅच बनवावी लागेल. जहां प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है ना, वहां नसीब को भी झुकना पड़ता है. नशिबाला हरवण्याची तयारी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता नशिबाला झुकवलं जाईल का? 5 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा 19. चला घाई करा. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया आणि वळूया आणि पाहूया. 5 बॉल 19 धावांचा थरार. बॉलर तयार. यावेळेला वेग आहे गाठीशी. डॉट टाकलाय. आता 4 बॉल 19 ची गरज. अजय सावंत. आता 4 बॉल 19 ची गरज. यावेळेला बॉल हवेत आहे. पाठीमागच्या बाजूला आलाय आणि वॉट कॅच. किरण जाधव यांनी पकडलाय कॅच.
चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया आणि आता 3 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे त्या 19. जो संघ प्रयत्नवादी होता ना तो संघ आता नशीबवादी आहे. आता एक धाव शोधावी लागेल आणि 3 बॉल 3 षटकार मारावे लागतील. अशीच आता रूपरेषा आहे का इथून पुढे फ्रेंड्स आणि वॉरियरची. मधल्या काही षटकांमध्ये धावांचा वेग वाढवता आला नाही. जी सुरुवात हवी होती ना फ्रेंड्स आणि वॉरियर्सला ती सुरुवात या सामन्यामध्ये करता आली नाही आणि त्याचमुळे की काय धावसंख्येचा पाठलाग करताना आता अंतर वाढलेलं आहे. आता इथून पुढे आता फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल 18ची गरज. चला घाई करा दोन्ही संघांना ही विनंती. आणि फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाची यष्ट उद्ध्वस्त. अजय सावंत यांचा वार. खेळाडूची केले शिकार. थँक्यू. इथून पुढे आता फक्त एकाच बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 1 बॉल आणि बनवायचे आहेत 18 धावा. चला पुढील 2 संघ आपण मॅच साठी तयार आहात का? चला A1 वॉरियर्स आणि चिंतामणी 11 आपण संघ तयार करा आणि खेळाडू कक्ष स्वीकारा. ज्या संघाने टॉस जिंकलाय त्या संघाला अधिकार आहे कोणत्या खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे आणि तुम्ही खेळाडू कक्ष चॉईस करू शकता. चला टीम A1 वॉरियर्स आणि चिंतामणी 11 आपला पुढील सामना आहे आणि आता 1 बॉल 18ची गरज. त्याचबरोबर लेदर बॉलचे एक चांगले घटक किरण घोडके यांचे आगमन आहे. त्यांचे आपण मुख्य व्यासपीठावरती स्वागत करूया आणि वळूया पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने. 1 बॉल 18ची गरज. संजय भोसले यांचे आगमन त्यांचेही स्वागत शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने. आणि या सामन्याची आता औपचारिकता संपलेली आहे आणि हा सामना जिंकलाय टीम ओम साई 11 ने. आणि फ्रेंड्स एनी वॉरियर्सला आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सामन्यावर पुरस्कार आपण अनाउन्स करूया. आणि या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे संजय भोसलेंना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. प्लेयर ऑफ द मॅच आहे पुरस्कार अजय सावंत. बॅटिंग करताना 32 धावा आणि गोलंदाजी करताना 2 विकेट. आपण देऊया अष्टपैलू कामगिरीसाठी त्यांना सामनावीर पुरस्कार. खऱ्या अर्थानं दोन्ही संघांचं मी कौतुक करेन. चांगल्या लाईनअपने आणि मैदानाच्या आतमध्ये आणि चांगल्या लाईनअपने मैदानाच्या बाहेर येतात. आपण खेळाची शिस्त पाळताय त्यासाठी आपल्या सर्वांचं कौतुक. खेळामध्ये हार जीत तर होतच राहते परंतु खेळाची शिस्त पाळणं आपल्याला फार महत्वाचं आहे आणि आपण सर्व पाळत आहात त्यासाठी आपलं कौतुक करावं लागेल. चला अजय सावंत व्यासपीठावरती या.